महत्त्वाची अपडेट समोर येते। जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी आजपासून महाराष्ट्र काँग्रेसने राज्यव्यापी बेमुदत आंदोलनाची हाक दिली। महत्त्वाची अपडेट आहे। सीजेपीचे सौरभ दास, अभिषेक रांका हे चर्चेत सहभागी झालेत। सरकारसोबतच्या चर्चेत तोडगा निघणार का याकडेच अवघ्या देशाचं लक्ष लागलंय। सीजेपी आणि सरकार यांच्यात चर्चा सुरू झालेली आहे। कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये ही बैठक सुरू झालेली आहे। थोड्याच वेळापूर्वी हे बैठकीचं ठिकाण बदललं असल्याची अपडेट आली होती, मात्र जुन्याच ठिकाणी ठरलेल्या ठिकाणी ही बैठक होतीये। सरकारसोबतच्या या चर्चेत तोडगा निघणार का याकडेच अवघ्या देशाचं लक्ष लागलंय। सौरभ दास आणि रांका हे दोघेही प्रवक्ते आहेत आणि चर्चेसाठी सरकारसोबतच्या चर्चेसाठी सध्या सुरुवात झालेली आहे। सीजेपीचे सौरभ दास आणि अभिषेक रांका हे चर्चेत सहभागी झालेले आहेत। त्यामुळे सरकार आणि सीजेपी यांच्यात जी चर्चा होतीये त्यात काही तोडगा निघतोय का याकडेच अवघ्या देशाचं लक्ष लागलंय। कारण कॉकरोच जनता पार्टी ही आंदोलनावर ठाम आहे। जोवर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मिळत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं सीजेपीने स्पष्ट केलंय। तर कॉकरोच जनता पार्टी आणि सरकार यांच्यात चर्चा सुरू आहे। सीजेपीचे सौरभ दास आणि अभिषेक रांका चर्चेत सहभागी झालेत। कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये ही बैठक सुरू असल्याचं कळतंय आणि सरकारसोबतच्या या चर्चेत कसा तोडगा निघतोय, काय चर्चा होतीये, बैठकीत काय निष्पन्न होत आहे याकडेच अवघ्या देशाचं लक्ष लागलंय। या संदर्भातली अधिकची माहिती देतात आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर। भरत, अखेर चर्चेला सुरुवात झालेली आहे, यातून काही सकारात्मक तोडगा निघू शकतोय का? श्यामल, आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने गेल्या वेळेस सुद्धा अशाच पद्धतीने चर्चा झाली होती। 20 जुलै रोजी ही चर्चा झाली होती आणि या चर्चेमध्ये जर आपण पाहिलं तर अभिषेक रांका आणि सौरभ दास हे दोघं सहभागी झाले होते। जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी ती चर्चा झाली होती। मात्र त्या चर्चेवेळी आम्हाला डिटेन करून ठेवल्याचा आरोप या दोघांकडून करण्यात आला होता। आता त्यानंतर सोनम वांगचुक यांनी आज मध्यरात्री उपोषण सोडल्याचं पाहायला मिळालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षणात सुधारणा आणि पेपर फुटी प्रकरणी कायदा करणार असल्याचे आश्वासन दिलं। त्यानंतर त्यांनी नक्कीच भरत, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर अखेर सीजेपी आणि केंद्र सरकारमध्ये बैठक सुरू झाली आहे।